नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्या 9 तारखेला होणाऱ्या एक्झाम बद्दल आताची एक लेटेस्ट न्यूज आहे। तर बीएमसीच्या अधिकृत ट्विटर हँडलने एक पोस्ट टाकली आहे, ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की जी तुमची 9 मार्च 2025 रोजी सब इंजिनियर सिव्हिलची जी एक्झाम होणार होती ती आता पुढे ढकलण्यात आली आहे। ठीक आहे, तर इथे व्यवस्थित लक्षात घ्या, फक्त 9 तारखेची जी एक्झाम आहे सब इंजिनियरची तीच पुढे ढकलण्यात आली आहे। जी 8 तारखेला तुमची जेई सिव्हिलची एक्झाम होणार आहे ती नाही। ठीक आहे, आणि पुढे ही परीक्षा त्यांनी 15 दिवसाच्या आत घेण्याचं त्यांनी नियोजन केलेलं आहे। ठीक आहे, त्यामुळे जो तुमचा अभ्यास चालू आहे तो तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे, फक्त तुम्हाला काही दिवसाचा तिकडे वेळ भेटलेला आहे। ठीक आहे, तर आता जर तुम्हाला ह्या एक्झामचा जीके, जीएस आणि रिझनिंग म्हणजे काय तर नॉन टेक्निकल पार्ट मध्ये जर 40 आउट ऑफ 30 मार्क्स घ्यायचे असतील तर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे। ठीक आहे, आणि तो व्हिडिओ पूर्णपणे जे 2 मार्च रोजी एक्झाम झाली जेईची आणि 9 फेब्रुवारी रोजी जी सब इंजिनियरची एक्झाम झाली होती त्यांच्या पेपरच्या अनालिसिसवर आहे। ठीक आहे, कारण ह्या दोन्ही एक्झामचा पेपर हा मी स्वतः दिलेला आहे, त्यामुळे जे पण मी अनालिसिस केलेलं आहे ते ऑन पॉइंट आहे। ठीक आहे, तर हा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही जाऊन तो बघू शकता आणि इथे आय बटन मध्ये सुद्धा मी ती लिंक देत आहे। ठीक आहे, आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक भेटून जाईल। तर ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी तो नक्की जाऊन बघा, कारण का तर आतापर्यंत जेवढे पेपर झालेले आहेत त्याच्यामध्ये जो टेक्निकल पार्ट आहे तो मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा येत आहे। ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला नॉन टेक पार्ट मध्ये जास्तीत जास्त मार्क घेणं आवश्यक आहे जर तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर। आणि नॉन टेक पार्ट मध्ये कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक मी ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। ठीक आहे, तर तुम्ही नॉन टेक पार्ट मध्ये 30 मार्क्स आणि टेक्निकल मध्ये 60 पैकी 30 मार्क्स जरी घेतलात तरी तुम्ही एक्झाम ही इझिली क्रॅक करू शकाल। ठीक आहे, कारण 2019च्या पेपरच्या मानाने आता जे पेपर येत आहेत त्यांची लेवल ही थोडी मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल आहे, त्यामुळे जे कट ऑफ जाणार आहे तो तुमचा मागच्या पेक्षा थोडा कमी जाणार आहे। ठीक आहे, तर तुमच्यापैकी जे पण विद्यार्थी ही एक्झाम क्रॅक करू पाहत असतील त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा। तर चला, थँक्यू। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी असेच काही अपडेट असेल तर तुम्हाला अपडेट करत राहील। ठीक आहे, थँक्यू।